निस्वार्थ सेवा म्हणून ज्यांचे आपण पाहतो ते केवाले गावचे उपसरपंच कांचन पालकर यांचा देखील सन्मान करूया। तर कीर्तिनिधी अण्णा ठाकूर विद्यमान सरपंच यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते 130 किलो वजनदार उपसरपंच निस्वार्थ सेवा ज्यांच्या माध्यमातून पाहिली। दादा चलते हैं तो मास, दादा हिलते हैं तो मास, इतना मास है उनके बॉडी के ऊपर। कांचन पालकर यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं अभिनंदन। कांचन करायला तुम्ही उपसरपंच आहात या स्पर्धेमध्ये, अविरत निस्वार्थ सेवा तुम्ही देता, तुमचं अभिनंदन। आणि त्यानंतर रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा आपण सन्मान करूया। रायगड नव्हे ठाणे दोन्ही जिल्ह्यांमध्ये ज्या आवाजाचा सातत्याने बोलबाला राहिला असे एक उत्तम समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा सन्मान करतील आमचे सरपंच साहेब आदरणीय कीर्तिनिधी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल। प्रत्येक तालुक्याला मात्र प्रत्येक जिल्ह्याला जो आवाज प्रत्येकाला हवा असा वाटतो असे आमचे समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा सन्मान। आणि पुन्हा एकदा बक्षीस वितरण सोहळ्याची जबाबदारी आपण रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे देऊया। धन्यवाद। तर या स्पर्धेमध्ये आपण आता पारितोषिकाकडे वळूया। सर्व टीम्स टाकीगाव चिरले संघ चैतन्य सर्व खेळाडू घेऊन करण आपण सर्वांनी यावं खेळाडू घेऊन। त्याच्यानंतर वायू 11 नोव्हेंबर संघ या ठिकाणी उपस्थित आहे। त्याच्यानंतर शिवन्या 11 आदई रायगड अक्षय आणि किरण आपलं सर्व या ठिकाणी यावं, पॅकर्स सर्वांनी यावं। तर तत्पूर्वी आपण किरण शेलके शिवन्या वॉटर सप्लायर्स रायगड प्रीमियर लीग मध्ये संघ आपण त्यांच्या माध्यमातून पाहतो। शिवन्या 11 पनवेल प्रीमियर लीग मध्ये त्यांचा देखील त्यांचा संघ पाहतो, यावं त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। किरण शेलके यावं। मोठ्याच्या एका कॉलवरती करताना संघाची एंट्री, आक्षेपावाच्या एका कॉलवरती संघाची एंट्री या ठिकाणी फिक्स झाली या स्पर्धेमध्ये। आणि सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करूया। किरण शेलके शिवन्या वॉटर सप्लायचे सर्व आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये शिवन्या 11 आदई संघ अक्षय पवारच्या नेतृत्वात आपण पाहणार आहोत। त्या संघाचे पुरस्कर्ते किरण शेलके यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। तर स्पर्धेचा शेवटच्या फायनलच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो तत्पूर्वी हे पारितोषिक देण्यासाठी आपण आमंत्रित करूया कैलास अंबाजी म्हात्रे साहेब माजी उपसरपंच। कैलास अंबाजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो आपण यावं आपल्या शुभ हस्ते। फायनलच्या मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक ज्या खेळाडूने दमदार गोलंदाजी तितकीच चांगली फलंदाजी केली आणि कधी मित्रांनो आपण शिमगा होली आपला सण पाहतो, तो आल्यानंतर गोठिवली गावामध्ये जा जल्लोष कसा असतो, अगदी जलपरी अर्थात स्वराज म्हात्रे मॅन ऑफ द मॅच फायनलच्या सामन्याचा हिरो। बघा मित्रांनो लुक त्याचा पेहराव एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। एखाद्या खेळाडूला पारितोषिक मिळाल्यानंतर टाळ्या वाजवायला हरकत नाही, टाळ्या वाजवायला जीएसटी लागत नाही, टाळ्या वाजल्याच पाहिजेत। त्यानंतर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट तर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण आमंत्रित करूया अभिजित वसंत पाटील साहेब यांना विनंती करतो आपण यावं आपल्या शुभ हस्ते। बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर सार्थक घरत ठरलेत जॅग्वार बैलाचे मालक अभिजित पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊया। माजी उपसरपंच देखील राहिले, ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला ते जॅग्वार बैलाचे मालक यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊया सार्थकला। त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज तत्पूर्वी हे पारितोषिक देण्यासाठी आपण आमंत्रित करूया तर अविनाश पाटील साहेब यांना विनंती करतो आपण यावं आपल्या शुभ हस्ते। उत्कृष्ट गोलंदाजची ट्रॉफी आपण देऊया। या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय तो स्वस्तिक मांत्रे मॅन फ्रॉम बारापाडा आणि शिवन्या 11 आदई रायगड प्रीमियर लीगचा संघ अर्थातच स्वस्तिक ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो। स्वस्तिक रोशन पाटील यांच्या गावातील हा खेळाडू अगदी कमी वयामध्ये ओमसरी भंगारपाडा संघ असेल किंवा आदर्श स्पोर्ट्स पनवेल संघ असेल या संघांमधून त्यांनी नेहमीच चांगली कामगिरी केली आहे आणि तो ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज। त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज ही ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूया प्रफुल्ल अरुण पाटील साहेब माजी उपसरपंच आणि वरुण शेठ पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करावी। या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज करताना विंदणे गावामध्ये आम्ही कॉमेंट्री करायला गेलो होतो। आपण येवले चाय पाहिला, पंढरपूर चाय पाहिलात, परंतु बंपा चाय आपण नेहमीच विंदणे गावामध्ये पाहतो आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज
काल ज्याने 21 षटकार ठोकले तो षटकारांचा बादशाह रायगड प्रीमियर लीग शिवन्या 11 आदई संघाचा आकाश पाटील 42 बॉल 139 धावा. तो आकाश ठरलाय रन मशीन ऑफ द विंडने या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. त्याच्यानंतर तर स्पर्धेतील मालिकावीर स्पोर्ट्स सायकल तुम्हाला पाहायला मिळेल रॉक रायडर. तर विद्यमान सरपंच कीर्तिनिधी अण्णा ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. त्यांच्या समवेत वर्षकेतू ठाकूर साहेब आणि त्यांच्या समवेत अविनाश पाडी साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो. अविनाश पाडी साहेब यावा. या तिन्ही मान्यवरांना विनंती आपल्या शुभ हस्ते मालिकावीरची ट्रॉफी देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात यावं. तर या स्पर्धेतील एसएन ट्रॉफी दिगोडे चैतन्य पाटील ठरलाय 152 रन 7 विकेट म्हणजे प्रत्येक विकेटसाठी 10 पॉइंट एकूण 70 पॉइंट विकेटने घेतले आणि 152 + 70 222 नेल्सन आकडा 222 धावा बनवत या स्पर्धेमध्ये मालिकावीरचा मान ज्याला मिळालाय तो चैतन्य पाटील. तर खलीक हकदादी इनके ओर से ये मैन ऑफ द मैच और ये सायकल हमें दी गई है. 13,000 रुपयाची ही सायकल तुम्ही पाहताय मित्रांनो आणि त्या सायकलचा मानकरी ठरलाय तो चैतन्य. अभिनंदन. त्यानंतर स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी तर शक्ती कोहली साहेब आणि प्रफुल्ल अरुण पाडी साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी प्रदान करण्यासाठी यावं. तर तृतीय क्रमांक ठरला या स्पर्धेमध्ये आणि विनोद माली साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं. विनोद माली साहेब आणि दत्तात्रेय ठाकूर साहेब या मान्यवरांना विनंती करतो आपण यावं. तर तृतीय क्रमांक रोख रक्कम 25,000 रुपये तो संघ ठरलाय शिवन्या 11 आदई रायगड प्रीमियर लीगचा संघ. कॅप्टन अक्षय पवार आणि संघाचे संघ मालक शिवन्या वॉटर सप्लायचे सर्व किरणभाई यावं. आपण ही ट्रॉफी स्वीकारावी. जोरदार टाळ्या मित्रांनो. सायकलचे पैसे कापले ना. त्याच्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी तत्पूर्वी ही ट्रॉफी आणि रोख रक्कम 50,000 रुपये कॅश प्राइज प्रदान करण्यासाठी आमंत्रित करतो. द्वितीय क्रमांकाचा मानकरी प्रफुल्ल अरुण पाडी साहेब आणि वर्षकेतू ठाकूर साहेब आणि कैलास अंबाजी म्हात्रे साहेब आणि जॉगवार बैलाचे मालक माजी उपसरपंच अभिजित पाडी साहेब या मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी प्रदान करावी. तर या स्पर्धेमध्ये 2 गाव 1 संघ रोख रक्कम 50,000 रुपये आणि ट्रॉफी. मंदार पाडी साहेब आपण देखील जॉईन व्हा. तर निरुपम अँड भूमिका स्पोर्ट्स चिर्ले टाकीगाव या स्पर्धेमध्ये ठरलाय द्वितीय क्रमांकाचा मानकरी. राधे एंटरप्राइजेस चिर्ले दीपक शेठ यांच्या वतीनं संघासाठी शुभेच्छा. 306 मेहबूब बैलाचे मालक भिंजोचा बेताज बादशाह नेहमी ज्यांचा योगदान राहिलाय माजी सरपंच आणि 20,000 रुपयाचं योगदान त्यांच्या माध्यमातून या संघासाठी लाभलंय. त्यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन. टीम राधे एंटरप्राइजेस आणि निरुपम 11 वाईल्ड कार्ड एंट्री वायू 11 संघानं खऱ्या अर्थानं मिळाली या स्पर्धेमध्ये. तत्पूर्वी आपण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी प्रत्येक संघाला वाटतं मित्रांनो की चॅम्पियनचा खिताब आपल्या नावावरती असावा. अविनाश नारायण पाटील साहेब माजी सरपंच आणि विद्यमान सरपंच कीर्तिनिधी अण्णा ठाकूर यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाची ट्रॉफी प्रदान करावी. खरं तर मित्रांनो या संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली या स्पर्धेमध्ये आणि वाईल्ड कार्ड एंट्री घेत असताना म्हणतात ना आले लेट आणि झाले शेट. तो वायू 11 नवी मुंबई संघ ठरलाय या स्पर्धेमध्ये चॅम्पियन. कम ऑन डीजे एसएन ट्रॉफी. तर एसएन ट्रॉफी दिगोडे 2025 ची ही पहिल्या वर्षातील स्पर्धा आणि या रबर बॉल स्पर्धेमध्ये 1 लाखाचा मानकरी ठरलाय तो म्हणजेच. एक मिनिट जरा प्रफुल्ल भाई. सचिन ट्रॉफी प्रदान करण्या अगोदर सरपंच साहेब 1 मिनिट. ट्रॉफी प्रदान करण्या अगोदर सचिनशी थोडा आम्ही संपर्क साधणार आहोत. सचिन व्हेरी वेल परफॉर्मन्स. दमदार परफॉर्मन्स आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. सचिन थोडक्यात काय सांगशील. आज विश्वजित ठाकूर यांनी पाहिलेलं स्वप्न अभिजित ठाकूर आणि एसएन स्पोर्ट्सची ट्रॉफीचं आयोजन हे तुम्ही पाहताय. काय सांगशील कसं वाटलं खेळत असताना या स्पर्धेमध्ये 2 गाव 1 संघाचा अनुभव घेतला आणि आज तालुकाचा देखील आनंद घेताना चॅम्पियन ठरले. कशी वाटली ही स्पर्धा दिगोडे गावाची. 3 फॉर्मॅटमध्ये स्पर्धा होती. खूप छान स्पर्धा झाली आणि खेळायला भरपूर मजा आली कारण की सर्वच प्लेयर चांगले खेळत होते.
मला वाटतं टाकीगाव आणि चिर्ले हा संघ खूप छान आहे, कारण की त्यांच्यात यंगस्टर सर्व भरलेले आहेत आणि यंगस्टर एवढे चांगले आहेत ना खेळतात का त्यांनी पुढं त्यांचं फ्युचर चांगलं आहे. थोडस मागे पडला दोनगाव एक संघ जेव्हा होता, कुठे चुकलं? काय नाही होतोय असं. हार जीत होत असते, परंतु विश्वजित ठाकूर अभिजित ठाकूर जी भावांची जोडी आज रायगड नव्हे संपूर्ण देशाला माहिती आहे की जोडी किती खतरनाक आहे. काय सांगशील? हो नक्कीच, कारण की सर्व भारतभर खेळलेला आहे विश्वजित. छोट्या सुद्धा चांगला खेळतोय आणि खूप छान जोडे आहे, कारण की रायगडमध्ये फेमस जोडे आहे. लास्ट क्वेश्चन, सरपंच कीर्तिनिधी अण्णा ठाकूर आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ यांचा कसा प्रतिसाद वाटला या स्पर्धेमध्ये? पावसाळी रबर बॉल स्पर्धा आहे, पण सर्व प्रेक्षक एवढे होते की सांगू नका, कारण की खूप छान स्पर्धेचे आयोजन होते. क्या बात आहे, एकदा जोरदार लावून जाऊ द्या. आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. जाताना सर्वांनी सुखरूप जा आणि ही स्पर्धा इथेच समाप्त होते. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की. कम ऑन डीजे.